आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये येणार आहेत। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। आत्ताची सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता शेतकरी मित्र बघा, आज दुपारपासूनच बघा 2 वाजेपासून म्हणजेच की नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता आता प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता 2,000 प्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शेतकऱ्यासाठी आलेली आहे। आता बऱ्याच दिवसापासून बघा शेतकरी मित्रांनो बघा, नमोच्या 8वा हप्ता बऱ्याच दिवसापासून शेतकरी वाट पाहत होते, पण त्यांच्या बँक खात्यात अजून सुद्धा नमोचे 2,000 रुपये जमा झालेले नाही। आताची सर्वात मोठी म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, आज दुपारपासूनच शेतकऱ्याच्या बँक खात्यात 2 वाजेपासूनच शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे। म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो, आज पैसे जमा झाले नसेल तर उद्या सुद्धा तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे। म्हणजे की आजपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। ही स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी माहिती दिलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनांचा 21वा हप्ता बघा 19 नोव्हेंबर 2025 रोजी देशभरातील शेतकऱ्याच्या बँक खात्यात यशस्वी जमा झाला। आणि बघा केंद्र सरकारकडून मिळालेली ही आर्थिक मदत मिळाल्यानंतर आता महाराष्ट्रातील शेतकरी राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांचा 8व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। आता शेतकरी मित्रांनो बघा, पीएम किसान योजनाप्रमाणेच ही योजना असल्याचे दोन्ही योजनांचे लाभार्थी जवळजवळ सारखेच आहेत। आता बघा शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील सुमारे 90 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरील हा हप्ता कधी जमा होणार यांची उत्सुकता आता बघा वाट पाहत आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, आता बघा नमोचा 8वा हप्ता कधी जमा होणार, बऱ्याच शेतकऱ्याच्या मनात आता प्रश्न निर्माण होत आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, आता बघा काही शेतकऱ्याला बघा नमोचा 8वा हप्ता मिळणार आहे। आता ज्या शेतकऱ्याचे नाव बघा यादीत नाव असेल त्यांच्याच बँक खात्यात आता नमोचा 8वा हप्ता मिळणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, यादीत नाव तुम्हाला कशा प्रकारे बघायचं बघा, जर यादीत तुमचं नाव असेल तर तुम्हाला नमोचा 8वा हप्ता मिळणार। आता ज्या शेतकऱ्याला बघा पीएम किसान सन्मान निधी योजनाचा 21वा हप्ता मिळाला, त्या शेतकऱ्यासाठी काही कामे सुद्धा महत्त्वाची करावी लागेल, तरच त्यांच्या बँक खात्यात नमोचा 8वा हप्ता मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता बघा व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। आता बघा अनेक शेतकऱ्याला अशा अपेक्षा होत्या की आता बघा 19 नोव्हेंबरला पीएम किसानचा हप्ता मिळाल्याबरोबरच नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता जमा होईल। मात्र तांत्रिक कामकाजा आणि निधीचे नियोजनमुळे या प्रक्रियेला थोडा विलंब झाला आहे। आता राज्य सरकारला केंद्र सरकारकडून पात्र शेतकऱ्याची अंतिम यादी मिळावी लागते, जे 90 लाखाहून अधिक शेतकऱ्यांची असते। ही यादी राज्य सरकारला प्राप्त झाली असून आता पुढील प्रशासकीय प्रक्रिया आणि निधी वितरणाचे काम वेगाने सुरू आहे। या तांत्रिक पडताळणीमुळे हप्ते मिळण्यास काही दिवसाचा अवधी लागत आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, आता बऱ्याच दिवसापासून शेतकरी म्हणत आहे की बघा नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार, आम्हाला पीएम किसानचा 21 हप्ता मिळाला, पण आता नमोचा 8वा हप्ता बघा काही शेतकऱ्याला असे सुद्धा प्रश्न निर्माण होत आहे की बघा नमोचा 8वा हप्ता मिळवण्यासाठी म्हणजेच की बघा नमोची योजना बंद झाली का, बऱ्याच शेतकऱ्याला असं सुद्धा वाटत आहे। पण शेतकरी मित्रांनो बघा, तुम्हाला नमोचा 8वा हप्ता मिळणार आहे। बघा आता सध्या ताज्या माहितीनुसार बघा शेतकरी मित्रांनो, सध्या ताज्या माहितीनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांचा 8वा हप्ता डिसेंबर महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात मिळणार होता। आता शेतकरी मित्र बघा, 3रा आठवडा सुद्धा तर संपलेलाच आहे। आता शेतकरी मित्र बघा, जानेवारी 2026च्या पहिल्याच आठवड्यात मिळण्याची दाट शक्यता आहे। म्हणजे की शेतकरी मित्र बघा, नवीन वर्षाला म्हणजे की जानेवारी महिन्याचा 2026च्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पैसे जमा होणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, हा हप्ता बघा शेतकरी मित्रांनो 20 डिसेंबर 2025 पर्यंत जमा होणार होता, पण शेतकऱ्याच्या बँक खात्यात अजून सुद्धा हे पैसे जमा झालेले नाही। आता कोणत्या कारणामुळे शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा नाही झाले हे सुद्धा आता बघा अधिकृत माहिती दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा, सर्वप्रथम बघा राज्य सरकारकडून लवकरच यादी संदर्भात अधिकृत शासन निर्णय निर्गमन केला जाईल। आता जेव्हा निघतो तेव्हा शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे नमोचा 8वा हप्ता हे मिळण्याची दाट शक्यता असते। आता शेतकरी मित्रांनो बघा, काही महत्त्वाच्या अटी पूर्ण करणे अनिवार्य आहे। ज्या शेतकऱ्याला पीएम किसान योजनांचा 21वा हप्ता यशस्वी मिळाला आहे, अशाच पात्र शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आधार कार्डशी लिंक आहे आणि ज्यांची KYC प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, त्यांना हा हप्त्याचा लाभ मिळणार, कोणत्याही अडचणी येणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, त्याचप्रमाणे बघा
महाराष्ट्रातील अल्पधारी शेतकऱ्यासाठी नमो शेतकरी योजना ही एक मोठी आर्थिक आधार ठरत आहे. यावर्षी 6,000 रुपये केंद्र सरकारकडून आणि 6,000 रुपये राज्य सरकारकडून असे एकूण 12,000 रुपये शेतकऱ्याला मिळाले आहेत. हा हप्ता जमा होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपले बायोमेट्रिक स्टेटस तपासून घेणे गरजेचे आहे. जर तुमचे स्टेटसमध्ये काही त्रुटी असली तर त्यावेळीचे दुरुस्त केल्यास हप्ता अडकण्याची भीती राहणार नाही. बघा शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने लवकरच अधिकृत तारीखसुद्धा घोषणा करून शेतकऱ्याच्या खात्यात थट्ट लाभ हस्तांतरित DBDने करणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता पैसे काही प्रॉब्लेम येत असेल आणि पैसे जमा कधी होणार आहे म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो 2026 मध्ये जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो जर काही प्रॉब्लेम येत असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.